वांगीला आहे ते मालकच ते हे बाबा हा साईडला बांधलाय दिसतंय एक टर्बाने. सकाळपासून लाईनी आहेत. उद्या तिकडे या तारखेला उद्या करतो काय असेल ते. नंबर आहे ना माझा घ्या मग. उद्या या तुम्ही त्यांना बी सांगा उद्या यायला. उद्या मग नंबर दे पटापटा कला करून कार्ड 100 रुपये. तिथून हे पूर्ण खुबा एक पाय रमच निघाला. तुम्ही मंडळाचे मंडळाने बोलवा पण आता काय भाऊ माझा तुम्हाला उद्या या म्हणलं की तिकडे येऊ द्या उद्या मग तिकडे या की तारखेला काय तर तसं इथून माघारी कसं जाऊ. उद्या बघू ना तुम्हाला बंदोबस्त करून दिलं ना 8 दिवसात कमीच होत आहे. जरा त्या ते प्रसाद घेऊन या रोजताई जरा ताई 1 मिनिट फक्त घेतलं ताई. क्या हुआ उद्या या नंबर घेतलो ना या उद्या. दर्शन पण घेतलं. दर्शन घेऊन जाते एखादं तोपर्यंत काय करणार बरं होईल. तिथून हे पूर्ण खुबा एक पाय रमच निघाला. तुम्ही मंडळाचे मंडळाने बोलवा पण आता काय भाऊ माझा तुम्हाला उद्या या म्हणलं की तिकडे येऊ द्या उद्या मग तिकडे या की तारखेला काय तर तसं इथून माघारी कसं जाऊ. उद्या बघू ना तुम्हाला बंदोबस्त करून दिलं ना 8 दिवसात कमीच होत आहे. जरा त्या ते प्रसाद घेऊन या रोजताई जरा ताई 1 मिनिट फक्त घेतलं ताई. क्या हुआ उद्या या नंबर घेतलो ना या उद्या. खर्च 10,000 मेरी माँ के बराबर पाहिजे. आईचं नाव तिचा फोटो पाहिजे. 3 महिन्यात तिचा विषय काढा. वो बाकी बाइका के फोटो होना क्या? हाँ किसके औरत का जो रुपए का वो औरत का नाम दो तुमने मैं 3 महीने उसे कट एवढं करून देतो. तुमच्या नवरा तुमच्याबरोबर चांगला राहावा. नवरापैकी सुखीच राहावं तुम्हाला करून देतो. कारण खाण्यावरतीला काय एका बाईला सोडवलं 10,000 रुपये खर्च आहे. आता किती बाइक आहे मोजता होगा तुम्ही? काम करता तुम्हाला पिक्चर सोडायचा ना पिक्चर सोडायचं तिने नमाजला जाऊन येऊ दे. नमस्कार, मी शिवा संघटनेचे अक्कलकोट तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे. एक महत्वाचा विषय म्हणजे जनतेला कळू द्या व प्रशासनाला बी कळू द्या. आता सध्याच्या घडामोडीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये एक खराबचा विषय कसा चालू आहे आणि कुठल्या पद्धतीने काय केलंय त्या अनुषंगाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील
वांगी येथे भोंदूगिरीच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत आहे. धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. अशा भोंदू बाबावर कारवाई प्रशासन करणार की नाही यासाठी मी पत्रव्यवहार करणार आहे. तो भोंदू बाबाचा विजापूर रोड येथे त्याचं घर आहे. त्या घरामध्ये अनेक महिला येतात जातात. त्या बाबाचं नाव आझम अली शाह कादरी उर्फ आदम बाबा म्हणून त्यांना ओळखते. काही समस्या असते महिलांचे. माझा नवरा गेलाय, त्या नवऱ्या आणण्यासाठी किती खर्च होतोय म्हणलं तर तुझा नवरा बोलून घेतो, आठवडा लागेल, तुझे 6 फोटो त्याचे 6 फोटो आणून दे, तुला एक 10,000 रुपये खर्च येईल म्हणले. ठीक आहे म्हणले. काही महिला दिलेत आणि ते महिलांचा मी विश्वास धरलेला नाही. मी स्वतःचा विश्वासाने बोलतोय कारण मी स्वतः गेलेला आहे त्यांच्या वांगीकडं. मला माझ्या फॅमिलीची मी पूर्तता केली. तुमचं फॅमिली कुठं असते त्याला घेऊन या, तुम्हाला 10,000 रुपये खर्च येईल. मी 10,000 पण दिलेलं पण आहे. आणि असं बोलतोय ना तो बाबा म्हणजे महिला खरंच काहीतरी आहे. कसं भोंदू बाबा डुप्लिकेट 7 बटनावर रिमोटवर चालवत होता. सगळ्याला आज महाराष्ट्राला माहिती आहे. आज हा बाबा डुप्लिकेट कागदावर चालवतोय. तुमचं नाव सांगा म्हणते, नाव लिहितोय. असं नाव लिहून असे 3 चिठ्ठ्या बांधताय. 3 चिठ्ठ्या बांधून एक चिठ्ठी काढताय. असं आहे तसं आहे अमुक आहे तमुक आहे असं. ही असली भोंदूगिरी थांबायला पाहिजे. प्रशासन अधिकारी याच्यावर लक्ष घ्यायला पाहिजे. म्हणून मी सांगतो साहेबांना आता मी पत्र व्यवहार करणार आहे आणि पत्र मी तयार केलेलं आहे मी. आणि जर त्याचे भोंदूगिरी जर बंद नाही झालं तर मी टोकाचा पाऊल उचलणार आहे. त्या टोकाचा पाऊल पूर्ण प्रशासन जबाबदार येईल यांची शासनाने नोंद घ्यावी. कारण त्यांनी कुठं मॅनेज झाले आम्हाला माहिती आहे. 100 बॉन्डवर मॅनेज झालेलं आहे. परस्पर ते काही लोकांना पैसे दिलेला पण माझ्याकडे पुरावा आहेत आणि त्याचे पूर्ण बी पुरावा माझ्या मोबाईल मध्ये आहे. ते बी लक्षात घ्या. म्हणून त्याच्यावर कारवाई जर नाही झाली तर आम्ही पुढच्या टोकाचा पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही. एवढी शासनाने दखल घ्यावी. हे असे किती दिवस करणार आहोत तुम्ही हे धंदे? अहो महिलांना आज जेवण रोटी बिटी मिळत नाही. महिला इकडून तिकडून मंगळसूत्र उकून आणि त्यांना पैसे देतात चांगला होण्यासाठी. काय चांगला करते काय ना काय जगद्गुरु काय ते म्हणते कबळी सांगणार आहे का? सगळं डुप्लिकेट आहे डुप्लिकेट. म्हणून आज डुप्लिकेट आज खराब ते कसा पर्दाफाश झाला ह्याचा पर्दाफाश व्हायला पाहिजे. त्यांनी त्याचं लग्न कधी झालं ते विचारा. हो एका महिलासोबत ते सोबत असणारी महिलांची कधी लग्न झाली ते विचारा. 18 वर्ष नसताना सुद्धा त्याचं लग्न झालेलं आहे. ते बी मला पुरावा पाहिजे. आज लग्न झालेलं आपल्याकडे तारीख असतो वेळ असतो डेट असतो कुठं झाले ते सगळं असणारच. म्हणून सांगतो ते बी चौकशी व्हायला पाहिजे. नाहीतर अन्यथा आम्ही पूनम गेट येते लोकशाहीच्या पद्धतीने जसं बाबासाहेबांनी घटना दिली आम्हाला त्या घटनेवर आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. एकतर त्याचा धंदा बंद पडायला पाहिजे नाहीतर आमचा जीव द्यायला पाहिजे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवा.